नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक गोड प्रकार जो आपण उपासालाही खाऊ शकतो। सारखं खिचडी, थालीपीठ वगैरे खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा पदार्थ ट्राय करायला नक्की हरकत नाहीये। हे बघा, इथे हे साबुदाणे मी घेतलेत। आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खीर। हा मी 2-3 तास भिजत घातला होता। हा चांगला भिजलेला आहे बघा। भिजवून घेतला साबुदाणा की खीर अगदी 5 मिनिटात होते। अगदी झटपट होणारा प्रकार आहे हा। तुम्ही नक्की करून बघा आणि उन्हाळ्यात तर अतिशय बेस्ट। साबुदाणा हा थंड असल्यामुळे उन्हाळ्यात ही खीर करून प्यायला हरकत नाही। हा साबुदाणा छान भिजलेला आहे। आता आपण खीर करायला घ्यायची। इथे मी पॅन तापत ठेवलाय। त्यात 2 चमचे तूप घ्यायचे साजूक। त्यात हे ड्रायफ्रुट्स घालूया। इथे मी काजू, बदाम आणि मनुका घेतलेले आहेत। हे आता छान तुपामध्ये परतून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत, मला नको असले तर नाही घातले तरीही चालतील। हे बघा, आता हे छान तुपामध्ये चांगले आपण परतून घेतलेले आहेत। यामध्ये आता आपण दूध घालायचे। हे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं। आता हे दूध आपण उकळून घ्यायचे आधी। यात थोडंसं केसर घालूया। बघा, दूध आता उकळायला लागलंय। यात आपण हा साबुदाणा घालायचा आहे भिजवलेला। आणि आता ढवळत राहायचंय चांगलं, कारण तो खाली चिकटू शकतो। त्यामुळे अगदी असा ट्रान्सपरंट दिसेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय। भिजवून घेतला साबुदाणा की लगेचच शिजतो, फार वेळ लागत नाही या खिरीला, अगदी झटपट होते। हे बघा, आता हा ट्रान्सपरंट दिसायला लागलाय, लगेचच अगदी तो शिजतो। ट्रान्सपरंट दिसायला लागला की समजावं आपला साबुदाणा शिजलेला आहे। थोडा वेळ अजून शिजू द्यायचा। तर यामध्ये मी ही साखर घालतेय। ही अर्धी 2 चमचे साखर आहे, ती घालूया। ही एवढीच पुरेशी आहे, याच्यापेक्षा जास्त घालायची नाही, कारण साबुदाणे मुळात थोडेसे गुळमट असतात, त्यामुळे साखर थोडी कमीच घालायची। थोडीशी आपल्याला घट्ट करायची आहे, कारण जास्त घट्ट नाही करायची। जसजशी ती थंड होत जाईल तशी ती आणखीन घट्ट होत जाते। त्यात वेलची पावडर घालायची। हे बघा, तुम्ही बघू शकताय साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट दिसायला लागलाय। याचा अर्थ शिजलाय साबुदाणा। आता आपण गॅस बंद करायचा आहे, कारण ही आणि घट्ट होणार आहे थोड्या वेळाने। गॅस बंद करते मी। थोडीशी थंड करून सर्व करायची आहे। तुम्हाला जर फ्रीज मध्ये ठेवून आवडत असेल तर तशी सुद्धा खायला हरकत नाही। हे बघा, थोड्या वेळाने ही किती खीर घट्ट झाली आहे बघा। म्हणून आधी थोडी पातळच ठेवायची, ती हळूहळू घट्ट होत जाते। जसजशी थंड होईल तशी ती आणि घट्ट होत जाते। अतिशय सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। यावेळी उपासाला ही खीर करून बघा, आणि पोट सुद्धा 1 कप खीर खाल्ली की पोट छान भरतं। तुम्ही नक्की करून बघा, आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।